नंदुरबार शहरात 2 दिवसापूर्वी गो तस्करीच्या मुद्द्यांवरून झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज आणि गोरक्षक समितीच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मात्र पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारल्याने आंदोलनस्थळी मोठा हाय ड्रामा पाहायला मिळाला। परवानगी नाकारल्यामुळे संतप्त आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली आहे, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतले। गोरक्षक समितीचे संजय शर्मा यांनी यावेळी राज्य शासन आणि पोलीस प्रशासनावर तीव्र टीका करत गो तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच नगरपालिकेतील कत्तलखान्यांसाठी निधी मंजूर केल्याचा आरोप करत या निर्णयाचाही निषेध नोंदवण्यात आलाय। दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गो हत्या होत असताना डोळे मिटून बसतं आणि बघतं। आजचा मोर्चा नगरपालिका शिंदे सरकारच्या विरोधात त्यांनी 25 लाख रुपये कत्तलखाना दुरुस्ती व संचालन याच्यासाठी दिला। पोलीस प्रशासन, स्थानीय नेते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दबावाखाली येऊन हिंदूंच्या मोर्चाला, राज्यमातेसाठी लढणाऱ्या हिंदूंना मोर्चाची परवानगी नाकारत आहे। संविधानाने अधिकार दिलेला आहे, माननीय मुंबई हायकोर्टाने अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी आदेश दिलेला आहे की मोर्चा काढणं हा सगळ्यांचा संविधानिक अधिकार आहे। आणि मग त्याच्यात दिलेला आहे की कोणताही मोर्चा शांततेच्या मार्गाने निघायला पाहिजे। आपण या भूमीला मायभूमी म्हणतो। मोर्चात कोणतंही दुष्कृत्य आमच्याकडनं होणार नाही, मात्र याच्यात पोलीस विभाग त्यांच्या हस्तकांच्या मार्फत काही दंगल घडवणं किंवा काही चुकीचा प्रकार करत असेल तर त्याचा सुद्धा आम्ही बंदोबस्त म्हणून आमचे 20 कॅमेरामॅन इथं नियुक्त केलेले आहेत। आणि लवकरच थोड्याच वेळात सगळीकडचे जे मुलं येत आहेत ते जसेच इथे पोहोचतील तसा तो इथं मोर्चा सुरू होईल। आपण सगळ्यांनी यावं। आम्ही सगळे भगवंताच्या कृपेने आज मोर्चा झाली। भगवंत आज आपलं स्वागत करण्यासाठी मोर्चा करतोय आणि अशा वेळेस आम्ही इथं मोर्चासाठी इथं उपस्थित झालेलो आहे। आपण या। जय श्रीराम। मला अजून एक विनंती होती। माळीवाडा हा भारतात आहे ना, पाकिस्तानात नाही ना? तर जर पाकिस्तानात नसलेला माळीवाडा त्याच्यातनं आपला मोर्चा हिंदूंचा निघाला तर कोणाचा जाईल? ईदे मिलादचा जुलूस चालतो आणि गाय मातेसाठी जे माळी समाज संपूर्ण ज्यांनी संतांनी आपल्याला, सावता माळींनी आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे, जे पूजनीय गाय मातेचं पूजन करतात, त्या वस्तीतनं हिंदूंचा गाय मातेसाठी काढलेला मोर्चा जाणार नाही अशा पोलीस प्रशासनाचा आपण धिक्कार करतो। आणि सगळ्या नंदुरबारच्या व्यापाऱ्यांना विनंती, काल मला काही व्यापाऱ्यांनी फोन केला की आम्ही दुकान बंद ठेवू। ही लढाई दुकान चालू ठेवून सुद्धा करता येते। आपल्याला पोलीस प्रशासनाशी लढायचंय। कोणत्या मार्गाने? बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने। आणि त्याच्यासाठी कोणतेही शस्त्र घ्यायची गरज नाही। कायदा आणि कलम हाच मोठा शस्त्र आहे। त्याच्यासाठी पोटावर पाय ठेवून नाही चालणार। दुकाने चालू ठेवा, निषेध मोर्चात सहभागी व्हा आणि निषेध मोर्चा झाला परत दुकान चालू ठेवा। जय श्रीराम। झालेले मोर्चाचं अजून एक महत्वाचं कारण, 4 तरुण मुलं ज्यांना हेच माहिती नाही की गोरक्षणाला गेलं कोण आहे, ते झोपलेले होते घरी। त्यांच्यापैकी काही एकूण अटक झालेल्या व ज्यांना या गुन्ह्यात गोवलेलं आहे त्यांच्यापैकी 2 मुलं सुरतला होते, म्हणजे इतर राज्यात होते, तरी सुद्धा त्यांचं नाव टाकलेलं आहे। त्याच्याकरता सुद्धा आपल्याला ही लढायची आहे, ती लढायची आहे। हे असलं प्रकार आपण खपवून घेणार नाही। मर्जी आली त्याच्यावर गुन्हा दाखल केला,
मर्जी आली त्याला सोडलं, मर्जी आली जो लाचार झाला, जो शेपटी हलवायला लागला त्याला सांगितलं की तू माझाच कार्यकर्ता आहे. असं हे प्रकार आपण खपवून घेणार नाही. एक आलो तरी मोर्चा काढू, लाख आले तरी मोर्चा काढू. निषेध करायचं ठरवलं तर करू म्हणजे करूच. एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आणि सहभागी व्हायचंय. थोड्याच वेळात मोर्चा सुरू होणार आहे, याची आपण काळजी घ्या आणि लवकरात लवकर इथे पोहोचा. जय श्रीराम. हर हर महादेव. जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला वेळेत न दिल्यामुळे वाशिम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एक मोठा दणका दिलाय. वाशिम जिल्ह्यातील धुमाका तोंडगाव येथील टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृष जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग गेला होता. मात्र मोबदला देताना प्रशासनाने रस्ते आणि खुल्या जागेचा हिस्सा वगळून केवळ प्लॉटचा मोबदला, तोही चुकीचा आणि कमी दराने दिलाय. या अन्यायाविरोधात गर्जे यांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयात मोठा कायदेशीर लढा दिलाय. अखेर न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी थेट तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिलेत. ही जी घटना आहे ही ज्युडिशरीच्या इतिहासातली पहिली घटना आहे की राष्ट्रीय महामार्गावरती जो टोल नाका आहे तो टोल नाका फक्त मोबदला दिला नाही प्राधिकरणाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, म्हणून आपले वाशिम जिल्ह्याचे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी जप्त करून वसुली करण्यासाठी जप्त करण्याचा आदेश पारित केलेला आहे. आणि अशी घटना मला वाटत नाही की महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही कुठे यापूर्वी घडलेली आहे. आपण या आदेशाने जो अकोला नांदेड हायवे 161 याच्यातील तोंडगाव ते तोंडगाव धुमका हा जो टोल प्लाझा आहे तो वसुलीसाठी न्यायालयाने जप्त केला आहे. हा जो आदेश आहे प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांचा कालच वॉरंटवरती सह्या झाल्या आणि आता तो केव्हाही यावेळेस जप्त बजावला जाईल आणि नाका जप्त होईल. कोणत्या प्रकरणामध्ये हा जप्त करण्याचं सांगितलं? वाशिमचे बेबीताई गर्जे आणि त्यांचा मुलगा विठ्ठल गर्जे यांचे अकृषक लेआउट हे जप्त झालं होतं आणि अधिकृत झालं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना मोबदला, रस्ता, खुले प्लॉट याचा मिळाला नाही. याच्याबद्दल पुन्हा लवादकडे जेव्हा याचिका दाखल केली तर ही सर्व रक्कम देणे आवश्यक आहे असं त्यांनी दुसरं अहवाल पास केलं. प्राधिकरणाने वाशिम जिल्हा न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती, तीही खारिज झाली. तरीच पण ही रक्कम त्यांनी स्वतःहून भरली नाही. म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी आता नाकाच जप्त केलेला आहे. गहन प्रश्न हा आहे की आता याच्यापुढे त्या नाकावरती जाणाऱ्या वाहला करून ती वसुली करू शकतील का नाकाच हल्लास करून या रकमेची वसुली करावी लागेल. जवळपास 6 ते 7 करोड आणि नाक्याचे 1 हेक्टर 62 क्षेत्रफळ जप्त झालेलं आहे. प्रभुजी उर्फ प्रभाकर गर्जे निवेदन देता हूँ कि मेरी पत्नी बेबीताई दिनकरराव गर्जे और मेरा पुत्र विठ्ठल दिनकरराव गर्जे ये दोनों का मंजूर लेआउट वाशिम रिसोर्ट स्टेट हाईवे 51 पर है. उसमें से वाशिम अकोला नांदेड़ हाईवे 161 के लिए बाईपास बनाने के लिए उसमें की ज़मीन संपादित करी गई थी. भू संपादन अधिकारी ने हमें जो मुबादला दिया था वो रुपए में से 4 आने मुबादला ही दिया था और स्टेट के ज़मीन का मुबादला न देते हुए गावठान में के ज़मीन का मुबादला हमको दिया था. उसके विरुद्ध हमने लवाद अधिकारी तथा अपर जिलाधिकारी इनके तरफ अपील किए थे. उस अपील में लवाद अधिकारी ने कबूल किया है लिख के
निकाल में कि संपादन अधिकारी ने जो भू संपादन अधिकारी ने जो गलती किया है उसे हम सुधारते हैं और रेडिएटर के हिसाब से मुआवजा बढ़ा के दिया है। उस अगेंस्ट में नेशनल हाईवे अथॉरिटी ये जिला न्यायालय में अपील में गई थी। जिला न्यायालय ने उनका अपील खारिज किया। उसके बाद में हमने हाई कोर्ट नागपुर के तरफ से सलाह मंगा था, उसका भी निकाल आया। उसमें भी उन्होंने लवाद अधिकारी का निकाल कायम रखा। फिर भी नेशनल हाईवे ने 2017 से आज तक उसका पैसा भरा नहीं, मुआवजा दिया नहीं। इसके लिए प्रमुख जिला न्यायाधीश ने नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया का तोड़गांव ढुमका टोल नाका ये जब्त करने का आदेश कल पारित किया है और उसके मुताबिक अगली कार्यवाही जारी रहेगी। गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे। मात्र काही ठिकाणी खतांची छापील किमतीपेक्षा म्हणजेच MRP पेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यात। याची गंभीर दखल घेत कृषी विभागाने धडक कार्यवाही सुरू केली आहे। एका कृषी केंद्राविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला। बाजारात सध्या 20-20-0-13 या खताच्या 1450 रुपयापासून ते 2150 रुपयापर्यंत वेगवेगळ्या MRP असलेल्या बॅगा उपलब्ध आहेत। सर्व खतांचे दर सारखे नसल्याने शेतकऱ्यांनी पोत्यावरील किमती तपासूनच खरेदी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। फसवणूक टाळण्यासाठी खत खरेदीचे पक्के बिल घेणं आणि MRP तपासणं आवश्यक आहे। तर जास्त दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या 85235008 या क्रमांकावर तात्काळ तक्रारी कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केले आहे। एका कृषी केंद्रावर आताच सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की सध्या बाजारामध्ये 20-20-0-13 या खताच्या साधारणतः 3 MRPचे वेगवेगळे खतं उपलब्ध आहेत। सुरुवातीचं जे होतं ते 1450 होतं, नंतर 1500 MRP आहे, काही खताची 1800 MRP आहे, काही खताची 2150 MRP आहे। तर आपण एकच खात्री करावी की आपल्याला जे खत दिलं जातं आहे त्याची MRP आणि आपल्याला दिलेलं बिल हे दोन्ही आपण पडताळून बघावं। ज्या ठिकाणी आपल्याला कमी MRPचं खत जादा दराने विक्री होत असेल तर त्याचवेळी आमच्या संपर्क क्रमांकावर आपण तक्रार नोंदवावी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना आपण ती तक्रार द्यावी। तक्रारीसाठी क्रमांक आहे 9185235008। संपर्क क्रमांकावर आपण व्हॉट्सअपद्वारे तक्रार देऊ शकता किंवा फोन करून तक्रार देऊ शकता आणि त्याचवेळी आपल्या अडचणीची सोडवणूक त्या ठिकाणी केली जाईल किंवा संबंधितावर कारवाई केली जाईल।